नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण केले आहे ग्रामीण भागात केलं जाणारं मिश्र डाळीच्या सांडग्याचं चमचमीत कालवण, पण थोडीशी पद्धत बदलून हे कालवण आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत। कारण हा सांडगा शिजायला वेळ लागतो, तो तरी आपल्याकडे नाही, म्हणून हा मी आता कुकरमध्ये तुम्हाला करून दाखवणार आहे। चला तर मग कृतीला सुरुवात करूया। मिश्र डाळीच्या सांडग्याचा व्हिडिओ सांडगे पाडायच्या सोप्या पद्धतीसह यापूर्वीच मी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघितलाच असेल। नसेल बघितला तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, ती तुम्ही नक्की बघा। आता ह्या कालवणाची कृती तरी आपण बघायलाच हवी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते पहिल्यांदा बघूया। हे साधारण एक छोटी वाटीवर हे मिश्र डाळीचे सांडगे घेतलेले आहेत। त्यात घालायला ही मुगाची डाळ मी एक 15 ते 20 मिनिटं भिजवून घेतलेली आहे। तुम्ही हरभऱ्याची डाळ पण ह्या ठिकाणी घालू शकता। हे एक मोठा साईजचा कांदा, म्हणजे जेवढे आपण सांडगे घेतले तेवढाच कांदा चिरून घ्यायचा आहे। हा फार बारीक नाही, फार मोठा नाही, असा मध्यम असा चिरून घ्या। ही कोथिंबीर, हे 5 ते 6 लसूण पाकळ्या, हे छोटा चमचाभर सुकं खोबरं, हे 2 चमचे जाडसर हे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, चवीप्रमाणे मीठ आणि आवडीप्रमाणे तिखट। आता ह्याची आपण फोडणी बघूया। पहिल्यांदा आपण आता हा थोड्या तेलावर सांडगा परतून घ्यायचा आहे। अगदी थोडं चमचाभर तेल टाका। थोडासा ह्या सांडग्याचा कच्चापणा कमी होईपर्यंत, थोडा कलर बदलेपर्यंत आपण हा चांगला भाजून घेऊया। बघा, आता सतत हलवून अजिबात करपू न देता आपण हा सांडगा कसा छान भाजून घेतलेला आहे। हा आता मी खलबत्त्यामध्ये काढून घेणार आहे। खलबत्त्यात काढून हा थोडासा कुटून घ्यायचा आहे, म्हणजे हा पटकन शिजला जातो। आता हा पहिल्यांदा खलबत्त्यात काढून घेते। आता गॅसवर कुकर ठेवलेलाच आहे। कुकर गरम होईपर्यंत हा सांडगा आपण थोडासा फोडून घ्यायचा आहे, म्हणजे हा पटकन शिजला पण जातो आणि आपलं कालवण हे मिळून पण येतं, म्हणून हे थोडंसं असं फोडून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये साधारण एक 2-3 चमचे तेल टाकून घेऊया, कारण ही आपण ग्रामीण भागात केली जाणारी रेसिपी करतोय, त्यामुळं ही अशी चमचमीतच लागते। आता कुकर गरम झालेला आहे, त्यात हे साधारण आपण 1-3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। आता फोडणीसाठी आपण पहिल्यांदा थोडी मोहरी तडतडली की आपण थोडेसे जिरे टाकून घेणार आहे। आता त्यामध्ये टाकूया हा कांदा। कांदा पण चांगला असा परतून घ्यायचा आहे। कांद्याला ब्राऊन रंग येईपर्यंत आपण हा असा परतून घेऊया। कांदा बघा छान असा भाजून झाला आहे। आता त्यामध्ये टाकूया हा ठेचलेला लसूण। 1 मिनिटभर असं हा लसूण परतून घेऊया। तर त्यामध्ये टाकूया ही भिजवलेली डाळ। ही डाळ जर मैत्रिणींनो आपण अशीच टाकली तर ती आपली फुटते सांडगा शिजेपर्यंत, म्हणून ही थोडीशी भिजवून घेतल्यानंतर आणि तेलात परतल्यानंतर आहे अशी राहते। आणि हरभऱ्याची डाळ कशी शिजत नाही म्हणून आपण भिजवून घ्यायचे, आणि ही फुटू नये म्हणून ही भिजवून घ्यायची आहे। हे असं 2 मिनिटं आपण चांगलं परतून घेऊया। बघा, आता डाळ पण आपली छान अशी परतून झालेली आहे। त्यात आता टाकूया हे तिखट। आता 1 मिनिटभर परतल्यानंतर त्यात आता टाकणार आहे आपण हा भाजलेला सांडगा। बघा, असा हा कुटून घेतलेला आहे मी। आता तेलात थोड्या वेळ अजून जरा चांगला मिक्स करून घेऊया। असं एकसारखा परतून घ्या। आता तेलात आपण थोडा वेळ कोथिंबीर अशी परतून घेऊया, म्हणजे हे कोथिंबीरीचा स्वाद पण आपला चांगला लागतो।
आता टाकूया हे चवीप्रमाणे मीठ आणि खोबरं तेलात परतल्यामुळं आपल्या ह्या कालवणाला कसा कट छान येतो. आणि आता टाकूया हे आवश्यकतेनुसार पाणी. शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर आता हा कुकर आपण बंद करून ह्याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. बघा मैत्रिणीने, एरवीच्या आपल्या रेसिपी असतात त्या आपण एका शिट्टीमध्ये शिजवून घेतो, पण हा सांडगा कसा मिश्र डाळींचा असल्यामुळे लवकर शिजला जात नाही आहे, म्हणून ह्या कुकरच्या आपण आता 2 शिट्ट्या करून घेऊया. बघूया आता कुकरची वाफ गेलेली आहे. सांडगा आपला शिजलाय का? मस्तच. बघा कसा छान शिजलेला आहे. बघा मैत्रिणींनो, माझी ही सांडग्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. पुन्हा भेटणारच आहोत नवीन रेसिपीसह. धन्यवाद.